लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। पुणे शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीत छात्रों की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आलेल्या आहेत। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे। तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाही। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आयोजकांवर देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून समजून घेऊया या कार्यक्रमाची तयारी नेमकी कशी सुरू आहे। ज्ञानेश्वर, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? अगदी कालपासून काँग्रेसच्या नेत्यांची रेलचेल आपल्याला दिसते। सोबत अटी नेमक्या काय आहेत? 30 अटी आहेत। छात्रों की गूंज अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहतोय की भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। राहुल गांधींचं पोस्टर आपल्याला या ठिकाणी दिसतंय। राहुल गांधींच्या पोस्टरवरती मुली ठरवतील भविष्य घडवतील अशा पद्धतीची टॅगलाईन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी दिसते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आजचा कार्यक्रम आहे त्यात शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि समानता या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी जो स्टेज आपल्याला दिसतोय तिथे संध्याकाळी 6 वाजता एक म्युझिक कॉन्सर्ट आणि हिपहॉप कार्यक्रम जो आहे डान्सचा तो या ठिकाणी आधी पार पडेल आणि त्यानंतर राहुल गांधींचं स्टेजवर आगमन होईल। एकही नेता आपल्याला स्टेजवर बसलेला दिसणार नाही। नेत्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे ती डावीकडच्या बाजूला स्टेजच्या समोर सगळे नेते या ठिकाणी बसणार आहेत। फक्त आणि फक्त राहुल गांधी हे एकटे आपल्याला स्टेजवरती कार्यक्रमाच्या दरम्यान संवादाच्या दरम्यान उभे असलेल्या बघायला मिळतील। आणि समोर ही जी सगळी मोकळी जागा आपण पाहतोय या सगळ्या मोकळ्या जागेमध्ये मुली असतील आणि पाठीमागे जो आपल्याला एक टप्पा दिसतोय त्या टप्प्यामध्ये मुलांना देखील प्रवेश दिला जाणार आहे, कारण मुलांनी देखील ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं। मात्र संवाद जो आहे तो विशेषतः मुलींसोबत राहुल गांधींचा या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा भव्य असा जर्मन हँगरचा पेंडॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि मोठं हे असं AISSMचं ग्राउंड आहे। पार्किंगची मोठी व्यवस्था या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। यापूर्वीच जो मोठा वाद आपण बघितलेला आहे ABVP आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये, या वादावरती या राड्यावरती राहुल गांधी आज काही बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या शहरांमध्ये यापूर्वी राहुल गांधींचे असे कार्यक्रम झाले। हा साधारणपणे 4था कार्यक्रम आहे महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात। आज विद्यार्थिनींसोबत राहुल गांधी जेव्हा संवाद साधतात तेव्हा कोणत्या मुद्द्यांवर बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मागच्या 8 दिवसांपासून ही सगळी जी तयारी आहे ती AISSMच्या ग्राउंडवरती सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी अगदी दिल्लीतली विशेष टीम राहुल गांधींची मागच्या 8 दिवसांपासून आणि स्थानिक नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम, वडेट्टीवार, थोरात यांसारखे सगळे नेते, नाना पटोले असतील, हर्षवर्धन सपकाळ हे मागचे 10 दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत आणि ही सगळी तयारी या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आजचा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मागच्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या संदर्भाने जी भूमिका राहुल गांधींकडून मांडली जाते त्याचाच आजचा हा पुढचा टप्पा। यात राहुल गांधींकडून काय नेमकी भूमिका मांडली जाते हे पाहावं लागेल। कशा पद्धतीचा प्रतिसाद पुण्यातल्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडून आजच्या कार्यक्रमाला मिळतोय राहुल गांधींच्या आजच्या दौऱ्याला हे पाहावं लागणार आहे। या सगळ्या दरम्यानच्या घडामोडी घडत असताना काल रात्री महत्त्वाची जी घडामोड पुण्यामध्ये घडली, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। याच कार्यक्रमाच्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या माध्यमक्रमींना जे बाईट्स दिले जात होते, या बाईट्सच्या दरम्यान एका मुलीनं जो तिचा स्वतःचा व्हिडिओ आपण पाहतो ज्यात ती असं म्हणते की माझ्याकडून चूक झाली, मी चुकीची माहिती दिली, माझ्यावरती प्रेशर होतं म्हणून मी चुकीचं बोलले। NSUIचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, काही चॅनलचे लोक होते आणि मग त्या दबावात मी चुकीची माहिती दिल्याचं त्या मुलीनं सांगितलं। आणि मग तिथून ABVPच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये COP हॉस्टेलच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण झाल्याचं आपण पाहिलं। काही जखमी विद्यार्थी संचेती रुग्णालयामध्ये देखील भरती असल्याची माहिती मिळते। काँग्रेसचे नेते रात्रभर भरती असलेल्या त्या रुग्णांच्या जवळ रुग्णालयामध्ये थांबून असल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर भाजपकडून काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, टीका सध्या सुरू आहे। आणि या अशा सगळ्या वातावरणात या कार्यक्रमाला
30 वेगवेगळ्या अटी शर्तींची परवानगी देत हा कार्यक्रम आज पार पडणार आहे। सगळे काँग्रेसचे नेते आज आपल्याला दिवसभर पुण्यामध्ये दिसतील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्याची अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना आहे। पाहावं लागणार आहे आज दिवसभर कशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना घडामोडी घडतात आणि आजचा छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे तो नेमका कशा पद्धतीने पार पडतो। अगदी खरं आहे ज्ञानेश्वर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिवसभर काय काय घटना घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून त्या संदर्भातले तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।